ही नवीन कविता लिहिलेली आहे. त्या कवितेचं शीर्षक आहे प्रत्येक बाईला सोन्याचे दागिने मिळाले पाहिजे. किती छान कल्पना आहे ना. पण हे असं कोणाला वाटतंय, का वाटतंय? कवितेतली कल्पना अशी आहे, म्हणजे सध्या सोन्याचे भाव खूप गगनाला भिडलेले आहेत आणि त्याच्यामुळे दुकानदार ग्राहक यांना वाटतं किंवा कसं काय सेल होईल, आपल्याला वाटतं की कसं काय विकत घ्यावं. अशा सगळ्या अडचणीत आपण सर्वजण सापडलेलो आहोत. पण या कवितेतली कल्पना अशी आहे की याच्यातून त्यात चोराच्याही काही व्यथा निर्माण झाल्या. मग त्यांची काय अडचण आहे, त्यांना काय अडचणी आल्यात. अर्थात ही काल्पनिक भेट आहे, ही काल्पनिक कविता आहे. असे दोन चोरांची वगैरे कुठली माझी किंवा त्यांची काही भेट झालेली नाहीये. ज्या ज्या ओळी आपल्याला आवडतील, हसू न दाबता मनमोकळेपणाने हसा. काय कवितेचं नाव? प्रत्येक बाईला सोन्याचे दागिने मिळाले पाहिजेत. एके दिवशी दोन चोरट्यांची अचानक भेट झाली. एके दिवशी दोन चोरट्यांची अचानक भेट झाली. तुझं कसं माझं कसं चर्चा सुरू झाली. तुझं कसं माझं कसं चर्चा सुरू झाली. दुसरा म्हणला चोरट्यांचा मेळावा घ्यायचा का. दुसरा म्हणला चोरट्यांचा मेळावा घ्यायचा का. व्यवसायातल्या अडचणींचा आढावा घ्यायचा का. व्यवसायातल्या अडचणींचा आढावा घ्यायचा का. म्हणजे त्यांचे चोरांचे काही दुःख असू शकतात. तो म्हणला ते ठीक आहे, पण आपण एकमेकांना ओळखायचं कसं. तो म्हणला ते ठीक आहे, पण आपण एकमेकांना ओळखायचं कसं. चोर आहात का म्हणून भस्कन विचारायचं कसं. चोर आहात का म्हणून भस्कन विचारायचं कसं. बहेस नको, त्यावर आपण नंतर मार्ग काढू. दुसरा काय म्हणला, याच्यावर बहेस नको, नंतर मार्ग काढू. मुद्दे काय मागण्या काय ते लिहून काढू. मुद्दे काय मागण्या काय ते लिहून काढू. चोर म्हणला सोन्याचे भाव कमी झाले पाहिजे. बघा कोण म्हणाले. हा, चोर म्हणला सोन्याचे भाव कमी झाले पाहिजे. प्रत्येक बाईला सोन्याचे दागिने मिळाले पाहिजे. पहा, अरे यांचं टाळ्या वाजवता नाही घे. पुन्हा कडवं मी रिपीट करतो. चोर म्हणला सोन्याचे भाव कमी झाले पाहिजे. प्रत्येक बाईला सोन्याचे दागिने मिळाले पाहिजेत. हे चोर सुद्धा चांगले असतात बरं का. म्हणजे या कवितेतले तरी सोन्याच्या किमती वाढल्यामुळे आमचीही परेशानी होते. तो चोर काय म्हणायला, सोन्याच्या किमती वाढल्यामुळे आमचीही परेशानी होते. गोल्ड समजून चोरतो पण हाती बेंटेक्स येते. गोल्ड समजून चोरतो पण हाती बेंटेक्स येते. खोटे दागिने घालण्यावर बंदी घाला. ते चोर त्यांच्यात चर्चा करायला ते काय म्हणाले, खोटे दागिने घालण्यावर ताबडतोब बंदी घाला. चोरांची फसवणूक करणाऱ्याला कुणीतरी बोला. चोरांची फसवणूक करणाऱ्याला कुणीतरी बोला. पूर्वीच्या बाया बापड्या खरे दागिने घालायच्या. ऑडियन्स घे बर का. पूर्वीच्या बाया बापड्या खरे दागिने घालायच्या. भर चौकात एकमेकींना कितीही वेळ बोलायच्या. भर चौकात एकमेकींना कितीही वेळ बोलायच्या. त्याच्यामुळे चैन गंठन सहज हिसकावता यायचे. त्याच्यामुळे चैन गंठन सहज हिसकावता यायचे. एकदा चोरी केली की 2-4 महिने जायचे. एकदा चोरी केली की 2-4 महिने जायचे. आता बघा, लो वेट ज्वेलरीमुळे नुकसान होत आहे. कोणाचं? चोरांचं. ते काय म्हणाले, लो वेट ज्वेलरीमुळे नुकसान होत आहे. मित्र हो आमचा सुद्धा अपमान होत आहे. मित्र हो आमचा सुद्धा अपमान होत आहे. जीव धोक्यात घालूनही फायदा काहीच होत नाही. पहा त्यांचं काय दुःख आहे. जीव धोक्यात घालूनही फायदा काही होत नाही. 4 चौघींना लुटलं तरी किराणा सुद्धा येत नाही. 4 चौघींना लुटलं तरी किराणा सुद्धा येत नाही. चोराचंही पोट भरलं पाहिजे याचा विचार व्हावा. असं मी नाही, तो चोर म्हणायला. चोराचंही पोट भरलं पाहिजे याचा विचार व्हावा. म्हणून खोट्या दागिन्यांचा मोह सोडून द्यावा. म्हणून खोट्या दागिन्यांचा मोह सोडून द्यावा.
पहिलं कसं होतं, पहिलं कसं होतं, बाया लुकड्या सुकड्या आणि दागिने असायचे टप्पू, आहे की नाही? पहिलं कसं होतं, बाया लुकड्या सुकड्या आणि दागिने असायचे टप्पू, एखाद दुसऱ्या हाबाड्यातच चांगला बसायचा जप्पू, एखाद दुसऱ्या हाबाड्यातच चांगला बसायचा झप्पू. आता काय झालं, आता काय झालं, बाया झाल्या घनसर. गमतीत घ्या बरं का एवढी. आता काय झालं, बाया झाल्या घनसर आणि दागिने झाले मरकुडे, आहे की नाही? बाया 1 ग्रॅम कुठं काही ते लाईट वेट. आता काय झालं, बाया झाल्या घनसर आणि दागिने झाले मरकुडे. सोनं घालायचं सोडून घालायलेत रंगीत खडे. ते आलं ना काय की ते काय क्रिस्टल का काय, सोनं घालायचं सोडून घालतायत रंगीत खडे. त्यातलाच एक जण म्हणला, मला वाटतं आपण आता व्यवसाय बदलला पाहिजे. कदरून गेले ते बिचारे. त्या 2 चोरातला एक जण म्हणालाय, मला वाटतं आता आपण व्यवसाय बदललाच पाहिजे, पोटासाठी नवीन काहीतरी मार्ग शोधला पाहिजे, पोटासाठी नवीन काहीतरी मार्ग शोधला पाहिजे. धन्यवाद. कविता आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आमच्या हसो आणि आसो या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.